नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्या सगळ्यांसाठी जे पुस्तक मी घेऊन आली आहे ते आहे शब्द शब्द तुझाच आहे, निलेश शेवाळकर. या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते छान टवटवीत चाफ्याचं फूल, कळ्या आणि अर्धवट काय म्हणू आपण उमलू पाहणारं पण पूर्णतः उमललेलं नाही असं फूल. खूप सुंदर मुखपृष्ठ आहे. बुक मार्करसुद्धा जे दिलं आहे तेही खूप देखणं आहे. पुस्तकाची निर्मिती ग्रंथालीने केली आहे आणि निलेश शेवाळकर यांनी केवळ 4 ओळीतून, 4 ओळीची जी कविता असते तिला चारोळी असं म्हणतात, 4 ओळीतून भावनांचे जे सूक्ष्म सूक्ष्म पदर काय म्हणूयात आपण, त्या वेळेला आपल्या काही फिलिंग्ज आपल्याला येतात, भावना जाणवतात, भावछटा आपल्या अंतःकरणावर उमटतात आणि ते शब्दात पकडायचं कसब या कवीकडं आहे असं नक्कीच जाणवतं ह्या चारोळी वाचताना. अंतरंगात माझ्या भाव तुझे, अंतरंगात माझ्या भाव तुझे, माझा श्वासही तुझाच आहे, कवितेने माझ्या लिहिलेला शब्द शब्द तुझाच आहे. आता ही कविता वाचली तर असं वाटतं त्या निर्मिकाला म्हटलं आहे, त्या परमेश्वराला म्हटलं आहे किंवा त्या वैश्विक शक्तीला हे म्हटलं आहे की कवितेने माझ्या लिहिलेला शब्द शब्द तुझाच आहे. असं सहज अर्पण आहे ते. कधी कधी वाटतं ही कविता एका प्रियकराने प्रेयसीला लिहिलेली आहे, कधी कधी वाटतं की एका कलाकाराने हे कलेची जी देवता आहे तिच्यासाठी ही कविता म्हटली आहे. वेगवेगळ्या काय म्हणूयात आपण भावनेच्या स्तरावर ही कविता तुम्हाला घेऊन जाते. प्रत्येक कविता असं वाचली की 4च ओळी आहेत, 4च ओळी आहेत, पण वाचली की आपण असा पॉज घेतो की आपल्या आत काहीतरी हलतं आणि आपण असे फ्लॅशबॅक जातो. हां, मलाही असं वाटलं होतं. रानातल्या पाखरांची रोज मला येते सय, सय म्हणजे आठवण. रानातल्या पाखरांची रोज येते मला सय, सगळं सोयीरपण माझं रान पाखरा संग झालंय. रानावनात घेऊन गेली कविता. मळा फुलत डोलत फुलते मशागतीनं रान, मळा म्हणजे शेत. मळा फुलत डोलत फुलते मशागतीनं रान, चिट्टी लाविते जीव तसा जपते मला लेकी समान. चिट्टी हा तमिळ शब्द आहे, त्याचा अर्थ मावशी. नात्यांबद्दल कवी असा चारोळीतून व्यक्त होतो. आई भेटते, बहीण भेटते, प्रेयसी भेटते, मैत्रीण भेटते, मित्र भेटतो आणि मैत्रीचं जे नातं आहे त्याच्याबद्दलही खूप छान चारोळ्या आलेल्या आहेत. शब्द तू, साथ तू, भावना तू, अर्थ तू, सर्व गात्रांचे सार तू, मी अधुरा, माझा आधार तू. या अधुरेपणाची, अपूर्णपणाची जाणीव कवीला आहे किंवा आपल्या सगळ्यांनाच असते आणि अशा अपूर्णतेने आपण जीवन जगत असतो, ते जीवन पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेला आपल्याला आधार देणारे अनेक जण सापडतात. कधी कधी माणसंच नाही, ठिकाणं, निसर्ग, काही पुस्तकं, काही गाणी, कुणाची तरी चित्र आपल्याला सापडतं आणि आपल्याला आधार वाटतो. तुझ्यासोबत राहून मला खूप काही मिळालं, चांगलं ते भेटलं अन वाईट ते जळालं. मनातला गोंधळ सखे आतासा शांत झालाय, तुला पाहून बहुतेक तो दूर पळून गेलाय. फितूर झाले अश्रू, अश्रूसुद्धा आता फितूर झाले, खरे खोटे जाणले नाही, आपल्याच माणसाने आपले मानले नाही. आज बोलणं कमी आणि कविताच जास्त आहे, आज बोलणं कमी आणि कविताच जास्त आहे. पाऊस पडल्यावर सखे एवढं भिजणं रास्त आहे. एक मला जी आवडली आहे कविता ती रागाबद्दल. प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायको किंवा मित्रमित्र, मैत्रिणी मैत्रिणी याच्यात राग येणं आणि मग तो व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे. माझा राग मोजून ठेव, माझा राग मोजून ठेव, त्यासाठी वही कर,
माझा राग प्रेमाने नोंदव, खाली तुझी सही कर. निलेश शेवाळकर यांनी खूप छान कविता लिहिल्यात. GSTचं ऑडिट करता करता, टॅक्सेशनचं कॅल्क्युलेशन करता कवी हा खूप छान संदेश देतो की या आयुष्याच्या वहीवर हे सगळं नोंदून ठेवा आणि खाली तुमची सही करा. तर नक्की वाचा. खूप छान पुस्तक आहे, देखणं पुस्तक आहे. म्हणजे हे अगदी एकदा वाचून संपवण्यासारखं नाही आहे, पुन्हा 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 वाचण्यासारखं आहे. खूप दिवसांनी छान चारोळी संग्रह वाचायला मिळाला. खूप खूप प्रकाशकाचे आणि कवीचे आभार. खूप शुभेच्छा.